नमस्कार. आपण इथे आलोय मंगलजी प्रभात लोढा यांना भेटायला, ज्यांना काल असलम शेख या आमदारांनी त्यांना आवाहन केलंय, धमकीभरे स्वरात एक अयोग्य भाषेचा वापर केलाय. आपण जाणून घेऊया मंगलजींची प्रतिक्रिया. असं आहे की मी जनताचे आमदार आहे आणि मुंबईमध्ये जे बम विस्फोटमध्ये झाला आणि नंतर ते रेल्वेमध्ये जे झाला, नंतर ते 1000 बांगलादेशी रोहिंग्याने मागच्या 1 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची नवीन सरकार आजपर्यंत परत पाठवलेलं आहे. माझी माहितीप्रमाणे हजारोची संख्येमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी इथे लपलेले आहे. आता कालेज गिरगावमध्ये 7 फेरीवाल्यांना पकडले. पोलिसने त्यांचे आधार कार्ड मागितला. आधार कार्ड बघितलं तर सर्वांची बर्थडे 1 जानेवारी असं होऊ शकत नाही. ते सर्व तिथून आले होते, पण ते तिथून सर्व डॉक्युमेंट कंप्लीट करून इथे येतात. हे सर्वांना प्रोटेक्शन कोण देतात? त्याचे सर्वात जास्त मोठा केंद्र मलाडच्या मालवणी आहे. म्हणून आम्ही मालवणीमध्ये नेहमी पालकमंत्री नाते तिथे मदत लोकांनी सरकारी जमीन त्याने अतिक्रमण केली होती, ते मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता. आत्ता मागच्या 1 महिन्यापूर्वी तिथे 10,000 मीटर कलेक्टरने माझ्या पत्रावर माझे फॉलोअपर आणि तिथले स्थानिक कार्यकर्ता ब्रजेशसिंगजी, तेंद्रसिंगजी तवाना हे सर्व कार्यकर्ता तिथे ॲक्टिव्ह होते. त्यांचे फॉलोअपमध्ये त्याने रिकामी करून घेतली. तर ते जे लोक होते बांगलादेशी रोहिंग्या बाहेरचे घुसपेट, ते सर्वांनी यावेळी असलम शेखकडे आले आणि त्याने सांगितलं, आम्ही तुम्हाला वोट देतो, तुमचं समर्थन करतो, तर तुम्ही वाचवा. म्हणून त्याने माझ्या धमकीचा प्रकरण सुरू केलं आहे. मी देवाशिवाय कोणाची भीतीमध्ये येत नाही. मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत आम्ही समाजासाठी देशासाठी करत आहे, तो धमकी येऊ द्या आणि मारामारी पण होऊ द्या, काय फरक पडत नाही. मी माझ्या कुठेतरी लॉ अँड ऑर्डर बिघडण्यासारखे ते वक्तव्य त्याने वाचवायचे आहे. त्याने रोहिंग्या बांगलादेशाने वाचवायचं नाही, आम्ही त्याने वाचवू देणार नाही.